मग वारकऱ्यांनी हे चावलं. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाश उर्पी व्लॉगमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर आज मित्रांनो पापमोचनी एकादशी आहे. एकादशीचं आज विशेष महत्त्व आहे मित्रांनो. एकादशीच्या दिवशी दानधर्म केला पाहिजे. या अनेक गोष्टी सगळ्या येतात आपल्या हिंदू धर्मामध्ये मित्रांनो. आणि एकादशीचा पवित्र दिवस महादेवाच्या मंदिराकडे आलेलो आहे. आपल्या फाट्यावरतीच मोठं माणिक बाबांचा मठ आहे मित्रांनो. त्याचबरोबर इथे असा छान असा सुंदर परिसर आहे. तुम्हाला आता सगळं आपण परिसर दाखवणार आहे मित्रांनो. किती छान आपल्या गावाकडे परिसर आहे मित्रांनो. आल्यानंतर तुम्ही नक्की या माणिक बाबांचं दर्शन घेण्यासाठी. त्याचबरोबर आज कुणाच तरी एक दिंडी आलेली आहे साईबाबांची. साईबाबाला पायी दिंडी चाललेली आहे. त्यांच्यासाठी इथं भोजनाची व्यवस्था चालू आहे. आपण बघणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराज रामकृष्ण हरी. कुठली दिंडी? नळवण्याची. किती वर्ष आता आहे? 14 वर्ष मित्रांनो. पायी दिंडी सोहळ्याचं नळवण्यापासून ते शिर्डीचा प्रवास आहे. हा कितवा दिवस आहे आज? दुसरा दिवस आहे. आणि रात्री मुक्काम कुठं होता मग? मांडव्यामध्ये मुक्काम होता. किती लोकांची दिंडी आता? 200 लोकांची दिंडी. मित्रांनो ह्या पुढच्या बाजूला दिसते तो आपल्याकडून साकूर आणि आशूकडे जाणारा हा रोड आहे. या आपल्या कमानीच्या समोर. आणि या बाजूला आपलं माणिक बाबांचं मोठा रामेश्वर देवस्थान टोरवंडी असं आपलं इथं देवस्थानाचं नाव आहे मित्रांनो. हे समोर जे तुम्हाला दिसतंय संत कवी महिपती महाराजांचं मंदिर मित्रांनो, बघू शकता तुम्ही या बाजूला. आणि या बाजूला छान असं आपलं एक मोठा ओढा आहे. आणि समोर अशी केटी आहे. आपलं जे गावकीचं तळ आहे मित्रांनो, ते मोठं तळ हे जे तुम्हाला पुढं समोर दिसतंय मित्रांनो. या बाजूला तळ या झाडांमध्ये पलीकडून, परंतु यावर्षी काय तळ भरलं नव्हतं. त्याचबरोबर मित्रांनो इथं मोठा सप्ताह असतो. सप्ताहाचे मग व्यवस्थित सगळं नियोजन असते. त्या बाजूला जे तुम्हाला दिसतं ही खोली केलेली आहे, तिथं सरपण टाकलेलं आहे पूर्ण, जे सप्ताहासाठी पाहिजे ते. मित्रांनो हा माणिकगिरी महाराजांचा मठ आहे मोठा. माणिक बाबांच्या गादीवरती मित्रांनो आता दत्तगिरी महाराज आपली सेवा करत आहेत. नेहमी आल्यानंतर आपण इथं दर्शन घेत असतो. छान असा परिसर बनवलेला आहे. इथं बघा तुम्ही आता रंगकाम वगैरे झालेलं आहे. हे जे समोर मंदिर दिसतंय मित्रांनो, हे आपलं माणिकगिरी महाराजांचं मंदिर आहे, समाधी मंदिर आहे मित्रांनो. आणि ह्या बाजूला जे दिसतंय ते शिव मंदिर आहे मित्रांनो. मोठं शिवलिंग आहे मित्रांनो, महादेवाचं मंदिर आहे. आणि पुढच्या बाजूला अशी केटीआर वाद आहे. तर हे आपले तात्यांची आज पंगत आहे मित्रांनो. शिर्डीची पायदिंडी येते, त्यांना त्यांनी आज पंगत दिलेली. ग्रामीण भाग आहे आपल्याकडे, जास्त पाणी टिकत नाही मित्रांनो. सगळं खडकाळ भाग आहे आपल्याकडं पठार भागामध्ये. आता बघा पूर्ण केट्या वगैरे सगळं आटलेलं आहे, अजिबात पाणी राहिलेलं नाही. नाही तर असं छान असं वातावरण असतं मित्रांनो. इथं पावसाळ्या बाबांची पायी दिंडी चाललेली आहे, त्यांच्यासाठी इथं स्वयंपाकाचा कार्यक्रम चालू आहे. अण्णा बाजीराव वरपे त्यांचं नाव आहे मित्रांनो. हे आपले तात्याश्री आहे. त्यांनी आज इथं भोजनाची त्यांची सोय केलेली आहे मित्रांनो. हे समोर जे दिसतंय तुम्हाला सद्गुरू श्री माणिकगिरी महाराज यांचं समाधी मंदिर आहे मित्रांनो. पुष्कर ब्लॉग बघतो का रे आपले? हा फॉलो करेल का आपल्याला? बाबा राम राम. राम राम. कुठले बाबा? नळवणी. किती लोक आहे यावर्षी? 250 लोक आहे. आणि तुम्ही स्वयंपाकाला पुढे आलेले? बरं आता 250 लोकांचा स्वयंपाक चालू आहे भाऊ. हो. आणि रात्री मुक्काम कुठं होता बाबा? मांडवला मुक्काम होता काय? हा. किती वर्ष आहे बाबा हे साईबाबाला जायचं आता? 14व. आणि मित्रांनो हे आपल्या अण्णा बाजीराव वरपे ताते आपले चुलते, त्यांची आज एकादशीच्या दिवशी पंगत आहे मित्रांनो. एकदम पुण्याचं काम. तर मित्रांनो आपल्या मठामध्ये ना आपल्या गावातलेच एक व्यक्ती आहे, कोंडाजी शिंदे म्हणून आजोबा आहे एक. ते आपली इथं दिवाबत्तीसाठी राहतात मित्रांनो. इथं त्यांची राहण्याची सोय वगैरे केलेली आहे सगळी इथं व्यवस्थित. परंतु आत्ता एक 7-8 दिवसापूर्वी काय झालं मित्रांनो, थोडीशी थंडीचं वातावरण होतं आणि ते शकत होते इथं कुठंतरी जाळ करून शेकोटी करून. तर थोडेसे वयस्कर त्यांना जास्त म्हणजे समजलं नाही, त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यांनी स्वेटर घातलेलं होतं मित्रांनो. आणि पाठीमागून जेव्हा ते जाळ झालं तर त्यांच्या अंगालाच पूर्ण स्वेटर चिटाकलं.
तर मोठी जखम त्यांना झालेली आहे. त्याच्यावरती आता त्यांनी औषधोपचार केलेले आहे. तुम्हाला आता मी दाखवतो ते. वयस्कर आजोबा आहेत मित्रांनो. पाठ भाजली. कस काय भाजली? पुढे पुढं असेल शकत होतो धुवून केलं हा, कपडे कपडे पेटले. स्वेटर होतं काय? स्वेटर चिटकलं त्याला. हां मग वारकऱ्यांनी हे चावलं. वारकऱ्याने इजवलं. हां आता त्याला मलमपट्टी करते का? दवाखाना चालू आहे ना दवाखाना चालू आहे ना? कणवली हा हा. जायचं उद्या. आता बरं लागत आहे का? हां बर 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 बर. मित्रांनो बघा, असे वयस्कर आजोबा आहे तिथं दिवाबत्तीसाठी आपल्या इथंही आपल्या गावातलेच ते निस्वार्थपणे सेवा करत असतात. इथंच त्यांचा स्वयंपाक वगैरे ते करून खातात हाताने. या बाजूला चूल बिले. मित्रांनो या बाजूला बघा पूर्ण सप्त्याचं सरपण आहे. आता सगळं सरपण इथं आणून टाकलेलं असतं आणि मोठा परिसर आहे असा. आणि या बाजूला हे सगळं पत्रवाळे वगैरे टाकायला इथं व्यवस्थित केलं आहे. मित्रांनो आपल्या गावकीचा जो दावा पडत असतो दशक्रियाचा विधी, तर तो सुद्धा इथंच पार पडत असतो. मित्रांनो या समोरच्या बाजूला शनी मंदिराच्या बाजूला तिथं प्रवचनाची सेवा असते आणि या बाजूला पिंड ठेवला जातो. मित्रांनो या पुढच्या बाजूला हे बघा इथं सरपणाचं गोडाऊन बनवलेलं आहे आता व्यवस्थितपणे. माणिक बाबांची पुण्यतिथीचा कार्यक्रम होऊन गेला आता नुकताच. मित्रांनो तर मित्रांनो आपले ब्लॉग कसे वाटतं काय कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची.